मराठ्यांच्या अधिसूचनेविरोधातील याचिकेवरती आज सुनावणी पार पडते। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास याचिकेतून विरोध करण्यात आलेला आहे। राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या विसंगत निर्णय असल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडते, काय घडामोडी घडतायत? नक्कीच अमित, पाहायचं झालं तर ओबीसी वेलफेअर असोसिएशनने जो अध्यादेश शासनाने काढलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की सगळे सोयऱ्यांप्रमाणे जे आता प्रमाणपत्र आहे ते देण्यात येतील। त्याच अध्यादेशाला या ठिकाणी जे विरोधात त्याच्या आव्हान देणारी याचिका आहे ती वेलफेअर असोसिएशन कडून दाखल करण्यात आलेली होती। तर याच्यावरतीच तातडीची सुनावणी घेण्याच्या संदर्भात मागे देखील वेलफेअर असोसिएशनच्या वकिलांनी न्यायालयामध्ये बाजू मांडलेली होती, परंतु तेव्हा ही जी सुनावणी आहे ती करण्यात आलेली नव्हती। तर ती सुनावणी आजवर ठेवण्यात आलेली आहे। आज मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या तातडीच्या सुनावणीसाठी ही जी सुनावणी आहे ती लावण्यात आलेली आहे। 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात जी अधिसूचना मसुदा जारी केलेला होता त्याच्या विरोधात म्हणजे त्याला आव्हान देणारी ही संपूर्णपणे याचिका आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय आणि न्यायाधीश RFS डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही आज सकाळी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। नक्कीच या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। वेलफेअर असोसिएशननी यामध्ये असं प्रमाणात म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांचा जे काही प्रमाणपत्र देण्यात येत आहेत ती मोठ्या प्रमाणात जर प्रमाणपत्र देण्यात आली तर या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला जो धक्का आहे तो कुठेतरी पोहोचू शकतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जी काही नागरिक आहेत जे मराठा समाजातून कुणबी सर्टिफिकेट घेणार आहेत तर त्याच्यावरती देखील या ठिकाणी जी बाधा आहे ती येऊ शकते। अशा अनुषंगाने संपूर्णपणे ह्या याचिकेबाबत आज न्यायालयामध्ये ही जी सुनावणी आहे ती पार पडेल। नक्की वकील काय कोणत्या अनुषंगाने हा जो युक्तिवाद आहे तो आता करतायत आणि न्यायाधीश या संपूर्णपणे युक्तिवादाकडे कशा प्रकारे पाहून एक सुनावणीचा निकाल देतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच निखिल, आज काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।